जयतीर तुळसचा 12वा खेळाडू उपस्थित आहे. पीके स्पोर्ट रेडी संघाचा सुद्धा 12वा खेळाडू उपस्थित. धन्यवाद. पीके स्पोर्ट रेडी संघमालक प्रथमेश कामत, जयतीर तुळस संघमालक बंटी परब या दोन्ही टीमना आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून मनपूर्वक शुभेच्छा देऊन जाऊया मैदानावर. आपण पाहतोय युवा सेना आयोजित वेंगुर्ला तालुका मर्यादित वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीग भगवा चषक 2025 स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये 75,000, द्वितीय पारितोषिक रुपये 40,000, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी रुपये 10,000 आणि या सर्वांसाठी स्पेशलाइज आकर्षक क्रिस्टलाइज भगवा ट्रॉफी. कोण असेल या पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरवणारा हा पहिला सेमीफिनाले. दोन मातब्बर संघ, या दोन मातब्बर संघांचे दोन तगडे कर्णधार एकमेकांच्या समोर. एका बाजूने आपण पाहतोय जयतीर तुळस संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय गौरेश कांबळीच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानावर. दुसऱ्या बाजूने गणेश कोबाल या अनुभवी खेळाडूच्या नेतृत्वाखाली पीके स्पोर्ट रेडी. पहिल्या सेमीफिनालेसाठी जाऊया मालवणी केंद्रावर. देव बरा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या वेंगुर्ला केंद्रावर भगवा चषक 2025 या स्पर्धेच्या अंतिम दिवसातील पहिल्या सेमीफिनालेसाठी तुमचा सगळ्यांचं अगदी मनाकाळजातून हात जोडून स्वागत असा. मॅन्डेटरी पॉवर प्ले. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या पहिल्या आडी. सायकर एंडवर गणेश कुबल आणि गणेशसाठी 2 खेळाडू पहिल्या आखांड्याच्या पहिल्या आडी. एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन जो थोडंसं मिड ऑनच्या दिशेने सरकलेलो. पहिलो बॉल गौरेश कांबळीचो गणेश कुबल साठी. शरीर वेधी चेंडू थोडंसं अनएक्सपेक्टेड बाउन्स गणेशच्या चेहऱ्याच्या दिशेने. पाणी घ्या पटकन. लक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होता. उदयजी दाभोलकर तुमचा मनपूर्वक स्वागत. एक काळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये समालोचक म्हणून सुद्धा उदय दाभोलकर यांनी गाजवलेलो. क्रिकेट खेळताना सुद्धा अंडरआर्म बरोबर ओव्हरआर्मची अनेक मैदानात ज्यांनी गाजवली. चाफा फायटर दाभोली या संघाचा त्यांनी प्रतिनिधित्व केला. ते आय केअर ऑप्टिकलचे मालक उदयजी दाभोलकर तुमचा मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातल्या प्रत्येक सामनावीरासाठी सुंदर सनग्लासेस आय केअर ऑप्टिकलचे मालक उदयजी दाभोलकर यांनी प्रायोजित केलेले. उदयजी तुमचा मनपूर्वक स्वागत आणि तुमका मान्यवर कक्षात स्थानापन्न होण्यासाठी विनंती. गणेश कुबल मैदानावर थोडंसं जखमी झालो खरो, पण जखमी झालेलो गणेश जखमी झालेल्या वाघासारखो असता. तो पलटवार नक्की करतलो. लेफ्ट शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर चेंडूच्या खाली. एक सुंदर झेल कॅचेस विन द मॅचेस आणि दुसऱ्या चेंडूवर गणेश कुबल नावाचा वादळ शांत झालेला. ही पहिली विकेट. गणेश कुबल संघाचो हुकमी एक्को, संघाचो कर्णधार नायक आणि सेनापती. पहिल्याच ओव्हरीच्या दुसऱ्या बॉलवर गौरेश कांबळीने हो काटो बाजूक काढलो. परेश पेडणेकर कोंडुऱ्याच्या परेशला एक सुंदर झेल टिपताना आपण बघितलं आणि या झेलवर पहिल्याच ओव्हरीमध्ये बरोचसो फ्रंट फुटवर इलेलो पीके स्पोर्ट रेडी संघासमोर जयतीर तुळस संघ. पहिल्या 2 चेंडूंची सांगता. धावसंख्येची सुरुवात होणार बाकी. गणेश कुबल सारखो एक मोठो खंदो मोहरो गळाक लागल्यानंतर मैदानावर निखिल गावडे
लोअर फुल टॉस मिड ऑफ क्लिअर करून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या पहिला आडी. बघता बघता चेंडू सीमारेषा पार. पर्णा स्पोर्ट चौकार. इल्या इल्याचं जणू काय डगाउट मधून सेट होऊन इलेलं निखिल गावडे चौकारानं आपल्या खात्याची सुरुवात केली, पण त्यानंतर गौरेश कांबळीचो यॉर्कर 2 ढेंगाचून चेंडू नितेश राहुलच्या सेफ हँड्स मध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 बाहुबली असत, त्यापैकी एक होडावडेचो दाजी नाईक तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचो, आणि दुसरो बाहुबली सध्या विकेट किपरच्या भूमिकेत तुमका दिसतलो नितेश राहुलजेचं नाव. अजून एक फुल टॉस मिड ऑनच्या दिशेन. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. पर्णा स्पोर्ट चौकार. होतो सीमारेषेवर. झेल घेण्याची संधी नव्हती, पण ह्यो चौकार वाचवणं गरजेचा होता. गॅप मध्ये खेळलेलो फटको निखिल गावडेचो हे दुसरं चौकार. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पिच कडसून मिळणारी मदत. दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं पाऊस आणि हो पाऊस पडून गेल्यानंतर मैदान थोडासा दमट झालेला, आणि अशा दमट मैदानावर या पिच कडसून बाउन्स मिळवणं या खरोखरच जिकिरीचा काम. पण ता काम या ओव्हरमध्ये गौरेश कांबळीन 2दा करून दाखवला. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. डॉट बॉलने सुरुवात झाली होती, त्यानंतर गणेश कुबलची विकेट. तिसऱ्या चेंडूवर निखिल गावडेचो चौकार, त्यानंतर डॉट बॉल, परत एकदा निखिल गावडेचो चौकार, आणि शेवटचा चेंडू डॉट. पहिल्या ओव्हरीची सांगता 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या ओव्हरीचा खेळ झालो समाप्त. पहिल्या ओव्हरीचा जर विचार केलो तर सध्या तरी जयतीर तुळस संघ या पहिल्या ओव्हरीवर अधिराज्य गाजवताना मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर. प्रथमेश कामत आमचे जवळचे मित्र, त्यांच्या मालकीचा हे संघ पीके स्पोर्ट रेडी. ज्या पीके स्पोर्ट रेडी संघाचा गेले अनेक महिने नेतृत्व केला गौरेश कांबळीन, पण आज तोच गौरेश कांबळी जयतीर तुळस संघाचा नेतृत्व करताना पीके स्पोर्ट रेडी संघाच्या विरोधात. या फ्रँचायझी क्रिकेट असा या व्यावसायिक क्रिकेट, आणि त्यामुळेच या व्यावसायिक क्रिकेटमध्ये खयचो खेळाडू खयच्या टीममध्ये खेळताना दिसतात ह्या कोण सांगू शकणार नाही. पहिल्या ओव्हरीचा खेळ सरलो 8 रन्सावर, आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरीची गोलंदाजी बॉलिंग मार्कवर अनिकेत रेडकर, यापूर्वीच्या सामन्याचा हिरो. वेंगुर्ला तालुक्याच्या मातोंड या सुंदर निसर्गरम्य गावचो हे खेळाडू. यापूर्वीच्या मॅच मध्ये 3 चौकार, 2 षटकारांशी 29 धावा आणि 14 रन्सांची ओव्हर टाकून अष्टपैलू कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावे केलो तो अनिकेत रेडकर बॉलिंग मार्कवर दिसतलो. आणि त्याच वेळी स्ट्रायकर यांच्या दिशेन जितेंद्र नागोजी. रेडीचो जितेंद्र नागोजी ह्यो पहिलो चेंडू डावखऱ्या जितूसाठी. शफल शॉट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेन. स्वीपचो फटको. या थोड्याशा ओलसर मैदानावर पाय घट्ट राहून उभ्या राहणं थोडासा कठीण काम, आणि अशा वेळी चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाणं, ताकद लावणं, शॉट सिलेक्ट करून तो एक्झिक्यूट करणं थोडीशी कठीण गोष्ट असा खरी. पण पहिल्या चेंडूवर जितेंद्रन खेळलेलो स्वीपचो फटको जितेंद्रचा आत्मविश्वास दाखवणारो. एकेरी धावेनिशी धावफलक 9 रन्सावर. उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांची जोडी, आणि त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणात बदल होताना. पॅव्हलिन एंड कडसून बॉलिंग मार्कवर अनिकेत रेडकर राईट हँड ओव्हर द विकेट. हे दुसरो बॉल. रिव्हर्स स्वीप करण्याचा होतो प्रयत्न. वारंवार रिव्हर्स स्वीप ही दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न आजच्या दिवसात आपण बघितलो. पंचांचो लेग बायचो इशारो. एकेरी धावेनिशी धावसंख्या डबल फिगर्स 10 रन्सावर. 10 यो धावफलक. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या ओव्हरमध्ये गौरेश कांबळीची नियंत्रित गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकात 2 चौकारांशी गौरेशने खर्च केले 8 रन, आणि दुसऱ्या ओव्हरीमध्ये अनिकेत रेडकर पहिल्या बॉलवर एक सिंगल आणि दुसरो डॉट बॉल लेग बायचो एक सिंगल. 2 धावा पहिल्या 2 चेंडूवर. जितेंद्र नागोजीसाठी फुल टॉस.
मिड विकेटच्या कपडावरसून बघता बघता चेंडू सीमारेषा पार. गावगता गजाली आणि बॉब मारता शेजारी. रिव्ह्यू घेतलाय काय? पहिल्यांदा जितेंद्र नागोजीन रिव्ह्यू घेतलेलो, पण त्यानंतर ह्यो रिव्ह्यू कॅन्सल केलो. ऐन मोक्याच्या क्षणी जितेंद्रचो ह्यो योग्य निर्णय होतो. यावेळी लोअर फुल टॉस वापसी केली अनिकेत रेडकरने. अनिकेतच्या हातातून सुटलेलो चेंडू जितेंद्रसाठी फुल टॉस, आणि असो फुल टॉस जितेंद्र नागोजी वाया कधीच घालवतो नाही. षटकार नंतर डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली 16 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीचो 5वो चेंडू घेऊन अनिकेत डावखुऱ्याच्या जितूसाठी. परत एकदा शफल शॉट खेळण्याचा प्रयत्न. शफल झाला ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू हवेत आणि गौरेश कांबळी चेंडूच्या खाली सेफ हँड्स मध्ये. दुसऱ्या विकेटचा पतन. ही दुसरी भगवा विकेट. पाठवा. पंचांची नजर तुमच्यावर असा. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या चेंडूवर बघा ऍक्शन रिप्ले तुमच्यासाठी. गोलंदाजीची लय आणि लेंथ बिघडवण्यासाठी थोडस बाहेर गेलो खरो जितेंद्र, पण त्या नादात आपलं मिडल स्टंप विसरलो. पटको खेळत होतो मिड विकेटच्या दिशेने, पण बॉलर अनिकेत रेडकरचा कौतुक. चेंडू ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर, आणि त्यामुळे जो चेंडू मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाणं अपेक्षित होता तो चेंडू मिड ऑन पर्यंत. पहिल्यांदा गौरेशने लॉंग ऑन साठी इशारो केलो खरो झेलासाठी कॅच साठी, पण अगदी शेवटच्या क्षणी लास्ट स्टेजला गौरेशने सांगितला इट्स माइन, आणि गौरेशने झेल सुद्धा कंप्लीट केलो. ही दुसरी विकेट. धावसंख्या 16, 16 फॉर 2, आणि दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर ऋत्विक वस्त. प्रयत्न स्वीप खेळण्याचा होतो, पण ह्यो स्वीप खेळण्याचा चेंडू नव्हतो. ऑफ स्टंपच्या बाहेर जवळपास 1.5 फुटावरचो हे चेंडू. ज्या वेगात अनिकेत चेंडू टाकता, या वेगावर ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर स्वीप खेळणं ह्या आत्महत्येपेक्षा कमी नसताला. उरलेला काम नितेश राऊने पूर्ण केला विकेट किपरच्या भूमिकेत. दुसऱ्या ओव्हरीची झाली सांगता, आणि पहिल्या 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर पहिली बॅटिंग करताना पीके स्पोर्ट रेडी संघ 8 धावांच्या सरासरी बरोबरच 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 फॉर 2. टॉस जिंकान जयतीर तुळस संघान घेतलेलो फिल्डिंगचा निर्णय. आतापर्यंत जर विचार केलो तर पहिल्या ओव्हरीमध्ये 8 रन, दुसऱ्या ओव्हरीमध्ये 8 रन, प्रत्येकासाठी एक एक विकेट. ही गौरेश कांबळी आणि अनिकेत रेडकरची कामगिरी. उरलेल्या 3 षटकामध्ये काय होताला, काय घडताला आणि काय बिघडताला या बघणं रोचक असताला, रंजक असताला, मजेशीर असताला, आणि थोडासा तुमच्यासाठी टेन्शनदायी सुद्धा असताला. कारण ह्यो सेमीफिनाले असा लाखाचे 12,000 करणारो, पण मैदानावर ह्यो सेमीफिनाले 75,000चे 10,000 करणारो. जो संघ जिंकतलो त्याका 75,000ची फायनल खेळण्याची संधी, आणि जो हरतलो त्याका 10,000वर समाधान. तसा बघला तर सध्याच्या या महागाईच्या काळामध्ये 10,000त धूप सुद्धा जळणार नाही. त्यामुळे दोनही टीमचा विचार असतलो फायनल मध्ये प्रवेश करायचो, मग पुढचा नंतर बघायचा. वैयक्तिक दुसऱ्या, सांघिक तिसऱ्या ओव्हरीची जबाबदारी स्वतः कर्णधार गौरेश कांबळे बॉलिंग मार्कवर. तिसऱ्या ओव्हरीचा पहिलो चेंडू मिडॉनच्या दिशेने प्रवास तर अगदी वेगवान, ताकदवान, पण लॉंग ऑनचो खेळाडू अतिशय वेगान या चेंडूवर इलो. साहिल सामंजेचं नाव असा. एकेरी धावेनीची धावसंख्या 17 रन्सावर. निखिल गावडे आणि ऋत्विक वस्त ही जोडी मैदानावर, आणि ऋत्विक वस्त स्ट्रायकर एंडवर. वस्त म्हटल्यानंतर मालवणचे वस्त सगळ्यांच्या डोळ्यासमोर, मात्र ह्यो ऋत्विक वस्त मालवणचो नाही असा, ह्यो वेंगुर्ला तालुक्याचो असा.
नावात ऋत्विकच्या वस्त असा आणि फलंदाजी तेका करूची असा ती मस्त, पण समोर एकदम फुर्तिलो गोलंदाज, वेगवान गोलंदाज रेडी एक्सप्रेस गौरेश. लोअर फुल टॉस, गती परिवर्तनाचा चेंडू, एसटीच्या गिअर बॉक्सची आठवण करून देणारो, तटक्या पेचून जाणारो खटक्यार बॉट, जाग्यार पलटी, भगवा विकेट. कोकणाचे दोन अति जलद गती गोलंदाज, यामध्ये एक गौरेश नागवेकर, सगळ्यांच्या परिचयाचो गोवा एक्सप्रेस, पेडणे एक्सप्रेस, आणि त्याच गौरेश नागवेकरची बरोबरी करणारो वेग ज्याच्याकडे असा सिंधुदुर्ग एक्सप्रेस आणि रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे बॉलिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा 1 विकेट. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च करून 1 विकेट. 2 बॉल सरले, 4 बॉल या उरीचे बाकी, आणि नवीन फलंदाज मैदानावर संजय नाईक. वेंगुर्ला तालुक्यातल्या शिरोडा गावच्या केरवाडचा अजून एक खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने संजय नाईक. या स्पर्धेचा विचार केलो तर अनेक युवा होतकरू खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टेनिस पटलावर ज्यांचा उदय होताना बघितलो. चेंडू लेग स्टंपच्या बरोबर बाहेर भरकटलेलो. संजय नाईकचा प्रयत्न मोठ्या फटक्याचो, पण चेंडू गेलो विकेट किपरच्या दिशेने. पंच उमेश मांजरेकर सरांचा इशारा वाईट बॉलचो. एकेरी धावण्याची धावफलक 18-18. 2 गडी 3 गडी स्वस्तात बाद झाले. ही थोडीशी धोक्याची घंटी यावेळी जर विचार केलो तर पीके स्पोर्ट रेडीसाठी. अजून एक लोअर फुल टॉस, बॅटची कड घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला बीट करून डीप फाईन लेगच्या दिशेने दुसऱ्यासाठी वळली पावला. काही वेळासाठी गौरेश कांबळी डोक्यावर हात घेतलेलो खरो, कारण जर या चेंडूमध्ये गौरेश कांबळीचा फुल वेग असलो असतो तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबलो असतो. परत एक गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, ज्या गती परिवर्तनावर यापूर्वी ऋत्विक वस्तची क्लीन बोल्डची विकेट गौरेशने मिळवली, तो चेंडू यावेळी थोडस दिशाहीन, आणि त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एकेरी धावेसाठी स्लाइस केली बॅट. अजून एक सिंगल, धावसंख्या 21-21. पीके स्पोर्ट रेडी संघ आणि रेडीच्या गणपती बाप्पाची आठवण करून देणारा हा आकडो स्कोर बोर्डवर 21-21. तिसऱ्या षटकात गौरेश कांबळी आतापर्यंत 4 बॉल मध्ये 4 रन्सांचा खर्च, 1 सफलता, एकूण 2 विकेट आतापर्यंत गौरेशच्या या मॅच मध्ये. आखो टप्प्याचा चेंडू टिपिकल पप्पू तोडकरची आठवण करून देणारा शफल शॉट फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण परत एकदा गौरेशचा कौतुक करूचा लागात. या दमट पीच कडसून वारंवार मदत मिळवताना गौरेश, आणि ही मदत अशीच मिळायची नाही, ती मदत मिळवण्यासाठी मनगटात आणि खांद्यात प्रचंड ताकद असणं गरजेचा. त्या ताकदीचा गौरेश वापर करताना आणि प्रात्यक्षिक दाखवताना ह्यो गती परिवर्तन मिड ऑनच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली इंडियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट. विकेट नंबर 4. 4 गडांच्या मोबदल्यात धाव संख्या 21 रन्सावर. दिसतलो केरवाडाचो संजय नाईक आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने केरवाडाचोच देविदास कुबल. या जोडीक
नांगर टाकून उभ्या राहावचा लागतला, खिंड लढवची लागतली, संयम आणि आक्रमण दाखवचा लागतला, कारण सध्या तरी समोरच्या बाजून जयतीर तुळस संघाची गोलंदाजी हवी होताना हा ना थोडस उशिरा इलेलो कॉल, पण डेंजर एंडच्या दिशेने देविदास कुबालने दिलेलं होकार. 2 धावे निश्चित, 23 धावा 23. चौथ्या षटकात आदित्य नाईक. या वर्षीच्या पूर्ण सीझन मध्ये मोसमामध्ये आदित्य नाईकने आपला नाणा अगदी खणखणीत वाजवून दाखवला. वेगवेगळ्या प्रीमियर लीग साठी आणि गाव मर्यादित स्पर्धांसाठी आदित्य नाईक ह्या नाव बऱ्याच जणांच्या अगदी तोंडपाठ झालेला. अजून एक फुल टॉस होतो, प्री डिटरमाइंड शॉट, स्वीप खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगवर थोडासा फंबल आणि एकेरी धावेचा रूपांतर दुसऱ्या धावेत. तुमच्यासाठी फिल्डरने थोडी जरी चूक केली, थोडी जरी संधी दिली, तर एकेरी धावेचा रूपांतर दुहेरी धावसंख्येत कसा करायचा ह्याचे धडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या प्रत्येक क्रिकेटपटूक ज्यांनी दिले त्या नाव म्हणजे गोपाळ बटा. आणि त्या गोपाळच्या नेतृत्वाखाली, छत्रछायेखाली केरवाड्यातले बरेच युवा खेळाडू सध्या क्रिकेटचे धडे घडवताना, त्यातलो एक अनुभवी आणि एक युवा अशा 2 खेळाडूंची जोडी मैदानावर खेळपट्टीवर ठाण मांडून पीके स्पोर्ट रेडी संघाच्या वतीन अजून एक सिंगल संजय नायकाच्या नावावर हलक्या हाताचा स्ट्रेट ड्राईव्ह, बॉलरच्या उजव्या हाताकडून जाणारो, एकेरी धावेची धावसंख्या 26. चौथ्या षटकात आदित्य बेहरे 3 बॉल मध्ये आतापर्यंत 5 रन्स खर्च केल्यानंतर चौथा चेंडू पहिल्यांदाच देविदास कुबल स्ट्रायकर एंडवर फटकोतार सुंदर इनसाइट आउट. लंगॉपच्या दिशेन 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी वळलेली पावला स्ट्रायकर एंडच्या दिशेन दिशाहीन थ्रो. या चेंडूवर झालो ओव्हर थ्रो. ज्या जागेवर फक्त 1 रन्स मिळालो असतो त्या जागेवर नको 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 आणि पाहिले सको या मालवणी म्हणीची आठवण करून देणारे हे 3 रन. 1 रन्स, 2 रन्स आणि त्याचा रूपांतर तिसऱ्या रन्सामध्ये 2 धावांची चोरी असता, पण ह्यो तर दरोडा होतो 3 धावांचो. आणि इंडियन पिनल कोड मध्ये सुद्धा ही कलमा अगदी चोख लिहिलेली, दोघांनी केली तर चोरी आणि तिघांनी घातलो तर दरोडो. ह्या 3 धावांच्या दरोड्यावर बदललो धावफलक 29. आणि त्यानंतर परत एक क्लीन बोल करणारो चेंडू, परत एकदा तटक्या पेचून जाणारो चेंडू, विकेट नंबर 5. 5 गड्यांच्या मोबदल्यात बदललो धावफलक 29 रन्सावर 29. सुद्धा बघा किती सुंदर सुंदर धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात 29 रन्सावर. गेल्याच महिन्यात रेडीच्या गणपतीचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरो केलो. त्या रेडीच्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन पीके स्पोर्ट रेडी संघ दुसऱ्या बाजून येत्या आठवड्यामध्ये ज्या तुळसगावचो कवळासाचो कार्यक्रम असा वार्षिक जत्रोत्सवाचा, त्या जयतीराचो आशीर्वाद घेऊन जयतीर तुळस संघ मैदानावर बंटी परब यांच्या मालकीचो जयतीर तुळस आणि प्रथमेश कामत यांच्या मालकीचो पीके स्पोर्ट रेडी या 2 संघांमध्ये या पहिल्या सेमीफायनलची झुंज. नवीन फलंदाज गंगाराम परब, तुळस वडखोलतो हे खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेन. मिनी हेलिकॉप्टर मिड ऑन पर्यंत येणारा, जोपर्यंत लॉंग ऑनचो क्षेत्राच्या फील्ड करता तोपर्यंत एक सिंगल आणि या एकेरी धावेन बदललो धावफलक 30 रन्सावर. चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. जी धाव सरासरी पहिल्या 2 ओव्हरीमध्ये 8 वर स्थिरावलेली ती धाव सरासरी 4 षटकाच्या समाप्तीनंतर 7.5 पर्यंत खाली येलेली. 30 धावा 5 बाद 30 फॉर 5. वेगवेगळ्या खेळाडूंनी वेगवेगळे गावा आणि वेगवेगळ्या गावांची नावा तुमच्यापर्यंत आणलेली, पण मैदानावर दिसणारो गंगाराम परब हे वेंगुर्ला तालुक्यातल्या वडखोल गावचं सुपुत्र. आणि जेव्हा जेव्हा वडखोल या नाव डोळ्यासमोर येता तेव्हा पहिल्यांदाच डोळ्यासमोर येता नाव बुवा रुपेंद्र परब यांचा. भजन क्षेत्रातील एक वलयांकित नाव, अनेक भजन स्पर्धा ज्या भजनी बुवानी अक्षरशः गाजवले. भाग घेतलेल्या जवळपास 80-90% भजन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकावर ज्यांनी आपला नाव कोरला त्या रुपेंद्र परब बुवांचो गाव वडखोल. त्या वडखोल गावचो गंगाराम परब स्ट्रायकर एंडवर वैयक्तिक 1 आणि सांघिक 30 रन्सावर.
शेवटच्या ओव्हरीत परेश पेडणेकर, ज्या परेशने एक सुंदर झेल टिपलो गणेश कुबलला माघारी पाठवणारो. शेवटच्या डेप्थ ओव्हरमध्ये परेशच्या खांद्यावर दिली जबाबदारी. धावसंख्या स्थिरावली 30 रन्सावर. शेवटचे 6 बॉल इनिंगचे बाकी. रिव्हर्स पूल करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा इरादो, अगदी यॉर्कर सटीक होतो. मुक्री जका म्हटली जाता, टोक क्रॅशिंग जका म्हटलं जाता. ही 6वी विकेट 30 रन्सावर. गिरप रील स्टार म्हणून प्रसिद्ध असा गाबित माणूस या नाव तुमच्या प्रत्येकाच्या घराघरात मनामनात आणि मोबाईल मध्ये पोहोचलेला तो गाबित माणूस स्ट्रायकर यांच्या दिशेन मोहित जेचा नाव असा. एक सटीक यॉर्कर आपण बघितलं परेश पेडणेकरचो, ज्या चेंडूवर LBW देण्यासाठी पंचांच्या निर्णयाची वाट बघूची लागली नाही. गाबित माणूस इल्याच उडालेलो कारंजो आणि गाबित माणसाचा गलबत पहिल्याच बॉलवर लागला किनाऱ्यावर. बंधुराज संतोष पालियेकर मैदानावर पावला टाकताना डीजे मसूरकरांचा गाणा इलो इलो देव माझो तुळच्या जयतीर महाराजाचा ह्या गाणा तुमका सगळ्यांका अगदी मना काळजातून आमंत्रण असताना. जयतीराच्या कवडासासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही तुमची तुळस मध्ये वाट बघतो. 26 मे पासून 4 जून पर्यंत तुळस गाव अगदी बहरान जातलो. गावातले सगळे रहिवासी चाकरमानी तुळस गावातले नाही, पंचक्रोशीतले नाही, दशक्रोशीतले नाही, तालुक्यातले जिल्ह्यातले अगदी गोवा राज्यातले सुद्धा भाविक भक्त तुळस मध्ये येतले जयतीराचा दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी. संतोष पालियेकर 100 रुपयांचा बक्षीस पिलू कानडे यांच्याकडून. एखादो बॅट्समन मैदानावर उतरल्यानंतर सुद्धा बक्षीस येता, त्यांनी स्ट्राईक घेऊच्या आधी सुद्धा, म्हणजे या प्रेम असा पिलू कानडे यांचा. आणि या मैदानावर बबी कानडेन केलेलो विक्रम ह्यो तर खूप जणांच्या लक्षात असतलो. एकमेव षटकारासाठी बबीसाठी बक्षीस लागलेला 1000, 2000, 3000, 5000, 7000, 8000, 9000, 11000 आणि लास्ट स्टेजला बबीन मारलेलो तो षटकार होतो, ज्या एका षटकारावर या मैदानावर बबीन मिळवले 11000. आणि त्या बबीची सुद्धा आठवण या बक्षिसामुळे. संतोष पालियेकर साठी 100 रुपयांचा बक्षीस. एकेरी धावेनिशी धावसंख्या 31. परत एकदा फसलेलो फटको, फुटलेली पाईपलाईन, कव्वा उडाया ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये अजून एका विकेटचा पतन. विकेट नंबर 8. धावसंख्या स्थिरावली 31 रन्सावर. आठ गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा आणि बाद झालेल्या खेळाडूंची जर कामगिरी बघितला तर 0, 07, 09, 00, 08, 03, 01, 00.
एका पाठोपाठ एक 2 मोबाईल नंबर जर एकत्र जोडले तर काय काय ऐका घेत जणू काय अशी कामगिरी आतापर्यंत फक्त एक मात्र खेळाडू ज्याची चांगली कामगिरी असा आणि त्याचं नाव असा निखिल गावडे 2 षटकारांशी 9 रन आणि त्याच्या खालोखाल जितेंद्र नागोजीचे 7 रन. बॅटची कड नितेश राहुलचा विकेट किपिंग नॉस्ट्रायकर यांच्या रिशेन विकेट केली सॅक्रिफाईस. विकेट नंबर 9 9व्या विकेटचा पतन 31 धावसंख्येवर आणि इनिंगची सांगता करणारो शेवटचो एकमात्र चेंडू आणि त्या एकमात्र चेंडूवर शेवटची विकेट जणू काय बियाचो कोंबो. जयतीराच्या कवळासाचा तुमका आमंत्रण असा. तुळसगावचे बरेच खेळाडू मैदानावर कमाल करताना पण एक काळ गाजवलो तुळसगावच्या शंकर घारे यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एक सुंदर दर्जेदार हिंदी समालोचक म्हणून शंकर घारे तुम्ही केलेली कामगिरी आजही रसिकांच्या मनामनात करून ठेवलेली आणि त्यामुळेच आजही शंकर घारेंची कॉमेंट्री बंद झाल्यानंतर सुद्धा माझ्यासारखे असे बरेच फॅन शंकर घारेंचे शेवटच्या चेंडूवर अजून एक रन आउट आणि टीम झाली ऑल आउट. पीके स्पोर्ट रेडी संघ या पहिल्या सेमीफिनाले मध्ये जयतीर तुळस संघाविरुद्ध टॉस हर्षदजी आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण करावी नाणेफेक या सामन्यासाठी. दुसरा सेमीफिनाले टॉस फॉर सेकंड सेमीफिनाले. हेड्स द कॉल इट्स टेल. विपुल आपण जिंकताय टॉस नाणेफेक आपला निर्णय. क्षेत्ररक्षण करणार 5 षटकांचा जर सामना असला तर किती धावा करायला आपल्याला प्रतिस्पर्धी संघाला किती धावांमध्ये रोखायला आवडेल? 35 ते 40 धावा. 35 ते 40 धावांना जर रोखायचं असेल तर कुठच्या खेळाडूंना पहिल्या 2 षटकांमध्ये बाद करायची इच्छा असेल? कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग ते गोपाळ भट यांना बाद करायला पहिलं आवडेल. आणि गोपाळसाठी कोणती कोणती शस्त्र आपण परजून ठेवल्यात? आहेत सँडी साळगावकर म्हणून बॉलर आहेत, तो काढू शकतो एक विकेट असं मला वाटतं. तर विपुल
यापूर्वीच्या मॅचमध्ये अतिशय दमदार फलंदाजी आपण पाहिले. पुन्हा एकदा बहरलेला विपुल या सेमीफिनालेमध्ये सुद्धा आम्हाला बघायला आवडेल. आपण दाखवाल का नक्की दाखवू शकतो. विपुल या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल? आयोजन खूप चांगलं आहे आणि नीटनेटकं असं आयोजन आहे. दरवर्षी ही स्पर्धा भरवावी अशी मी नम्र विनंती करतो, कारण आपल्या तालुक्यातील खेळाडू मोठे व्हावेत अशी मी विनंती करतो. विपुल पवारने शुभेच्छा दिल्या आहेत. या फॉर्मॅट सुद्धा विपुलला आवडला आहे. धन्यवाद विपुल, आपल्याला शुभेच्छा. मी जातोय गोपाळकडे. गोपाळ, आपल्याला करायची प्रथम फलंदाजी. 5 षटकामध्ये काय असेल फायटिंग टोटल? 55 ते 50 धावा. 55 ते 50 धावा या मैदानावर पुरेशा होतील का? हो, कारण आता पाऊस पडला त्याच्यामुळे 55 ते 50 धावा बरोबर आहे. या 50 धावा करण्यासाठी गोपाळ बटा व्यतिरिक्त जबाबदारी अन्य कोणत्या खेळाडूंवर असेल? आपला राकेश सारंग आहे, धनंजय राणे आहे. गोपाळ, या स्पर्धेबद्दल, आमच्या आयोजनाबद्दल, भगवा चषकाबद्दल? स्पर्धा चांगली झाली आणि दुसरी गोष्ट हे जी मला वाटतं कॅम्पात दुसरी टुर्नामेंट आहे आपल्या सिंधुदुर्ग प्लेयरांसाठी. असे टुर्नामेंट भरत राहा, कारण सिंधुदुर्गातले जर प्लेयर तयार व्हावे लागले तर असे टुर्नामेंट भरावे लागेल. धन्यवाद. तर हे होते मिस्टर गोपाळ बटा. न्यूज फ्रॉम सेंटर. श्री माऊली सातारे, युवराज फोर वन दी टॉस, सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तत्पूर्वी यापूर्वीच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच गोपाळ बटा यांच्यासाठी एक सुंदर आकर्षक ट्रॉफी जी प्रायोजित केली उमेश अरोलकर यांनी आणि आय केअर ऑप्टिकलचे मालक उदय दाभोलकर यांनी प्रायोजित केलेली सनग्लासेस. उदयजी आपण या. उदय दाभोलकर ज्यांनी आजच्या दिवसातील 7 सनग्लासेस प्रायोजित केलेत. आजच्या दिवसातील प्रत्येक सामनावीरासाठी सनग्लास आय केअर ऑप्टिकलचे मालक उदय दाभोलकर यांच्या शुभ हस्ते. सर्वप्रथम हर्षदजी डेरे यांच्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी, त्यासोबत उदयजी दाभोलकर यांनी प्रायोजित केलेली सनग्लास. वेल प्लेड गोपाळ, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट बॅटल. ओव्हर टू संतोष मरिया. धन्यवाद बादल सर. एक मोठी विकेट, पहिला धक्का बसतोय जयतीर तुळस या टीमला. या मॅच मध्ये पाठलाग करायचंय 32 धावांचं आणि या 32 धावसंख्येचं पाठलाग करताना साहिल सावंत हा बॅटर प्रथमतः बाद होतोय. पहिली विकेट आपण पाहतोय. धावपल कबर, धावसंख्या 4 धावा धावपल कबर. पहिलं षटक महत्वपूर्ण प्रगतीपथावर आहे. महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं गणेश कुबल आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय आणि पहिला ब्रेक थ्रू गणेशच्या या स्पेलमध्ये. तर धावपलकावर धावसंख्या आहेत 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 6 म्हणतो 5-5-5. आपण उडूया मॅचकडे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल आपण पाहतोय 7 धावा धावपलकावर. या मॅच मध्ये पाठलाग करायचंय 32 धावांचं. पाठलाग आपण पाहतोय. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. एक मोठी स्पर्धा, भगवा चषक 2025चा क्रिकेटचा रणसंग्राम. 32 धावांचं पाठलाग या मॅच मध्ये आहे. जयतीर तुळस या टीमला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आणि या मॅच मध्ये पीके स्पोर्ट या संघाला या धावांचं संरक्षण, बचाव करायचा असेल तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्याची चांगली लेंथ लाईन ठेवावी लागेल आणि प्रतिस्पर्धी संघाचे गडी हे बाद करावे लागतील आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल या धावांचा बचाव करायचा असेल तर. बॉलिंग मार्कवर बदल होतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल निखिल गावडे आपण पाहतोय आणि निखिल गावडेचा पहिला बॉल फेस करेल गौरेश कांबळे आपण पाहतोय.
जयतीर तुळस या टीमचा कॅप्टन, आतापर्यंत चांगलं योगदान, प्रत्येक मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन आपण पाहतोय, एक अष्टपैलू कामगिरी त्याच्याकडनं आपण या पूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली. तो गौरेश हा पहिला बॉल पेस करेल, क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतोय गणेश कुबल. आपण पाहतोय एक महत्त्वपूर्ण सामना आहे. टप्प्याचा बॉल, बॅटची आतली कडा, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल, पहिलाच बॉल डॉट, आणि डॉट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज निखिल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही, 7 धावा धावपलकावर. या मॅच मध्ये पाठलाग करायचंय 32 धावांचं. पहिला सेमीफायनलचा सामना. पुढील बॉल, गोलंदाज सज्ज असेल. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं निखिल हा गोलंदाज सज्ज असेल. राऊंड विकेट. या बी खोलात टाकलेला हा बॉल थोडासा शप्पल होऊन खेळायचा प्रयत्न होता गौरेश कांबळी या बॅटरचा. इथं मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल, तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल. आणि या सिंगलने धावपलकावर धावसंख्या टोटल 8 धावा धावपलकावर. 8 आकडा 8 नोव्हेंबर 2016, नोटबंदीचा दिवस. पण इथं तुम्हाला रंग बदलावा लागेल या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर पीके स्पोर्ट या टीमला, कारण 32 धावांचा तुम्हाला बचाव करायचा आहे या मॅच मध्ये. या बी हाफ ट्रॅकर बॉल, बॅक टू द बॉलर. धाबेची तमाम शंका समाप्त केली जाईल. आपल्या फॉलो थ्रू वरती चांगलं प्रदर्शन पाहायला भेटतंय. बॉलला स्टॉप करतोय निखिल. धाबेची तमाम शंका समाप्त. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही, 8 धावा धावपलकावर 32 धावसंख्येचं पाठलाग करताना. भगवा चषक 2025 ही मोठी मानाची अभिमानाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल, धावपलकामध्ये कुठलाही बदल नसेल. धावपलकावर धावसंख्या 8 धावा, 32 धावसंख्येचं पाठलाग. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना होईल श्री माऊली सातेरी युवराज स्पोर्ट विपक्ष सातेरी नेमळे या 2 संघामध्ये. यावेळी चांगला बॉल, बॉलला टॅप केलं हलक्यात आणि खेळून काढलंय. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होतोय आणि लिहिल्या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 9 धावा धावपलकावर 32 धावसंख्येचं पाठलाग करताना. ओव्हर क्रमांक 2 प्रगतीपथावर निखिल गावडे हा गोलंदाज सज्ज असेल. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड ऑन दी मार्क. यावेळी अल्टीपल्टीचा हा फटका आपण पाहतोय. चेंडूचा प्रवास होतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, फंबल होतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नहीं. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती ये आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है, ये हम बार बार कहते हैं. आणि इथं तुम्हाला 32 धावांचा जर बचाव करायचा आहे, संरक्षण करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण हे नक्कीच करावं लागेल. कारण क्रिकेट या खेळामध्ये कधी कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो, पण क्षेत्ररक्षकाची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची असते. आणि इथं मात्र मिसफील्ड आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या 13 धावा, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 32 धावसंख्येचा पाठलाग करताना 13 डीजे. चेंडू आणि धावा करायचे आहेत 19 धावा. गणेशचा हा पहिला बॉल फ्लाइटेड बॉल, चांगला बॉल होता. तर मात्र चेंडूचा प्रवास होतोय फ्लाइंग सीप मध्ये. 1च धाव भेटेल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 14 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं गणेशचं हे षटक. पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. या बी फॉर्म द बॉडी खेळायचा प्रयत्न होता. उजव्या इष्टीवरचा बॉल आणि इथं मात्र डॉट बॉल. चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नसेल. 14 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. या बी पण पुढचा वापर केला. बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज गणेश कुबल बॉल पर्यंत पोहोचतोय. धावेची तमाम शंका समाप्त केली जाईल. 14 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. गणेश कुबलचा स्पेल पाहिला तर अप्रतिम स्पेल. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च, 1 विकेट. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, कुठलाही उत्तर नव्हतं गौरेशकडे. या बॉलवर कुठलाही अंदाज नाही, चेंडू फळीचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल, चांगलं षटक आतापर्यंत हाताळतोय
गणेश कुबल आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 1 धाव खर्च करतोय गणेश कुबल. छोटा पॅकेज बडा धमाका. अल्टी पलटी खेळायचा प्रयत्न रिव्हर्स अटेंड केला होता गौरेशने आणि इथं मात्र डॉट बॉल. बॅक टू बॅक 4 डॉट बॉल आपण पाहतोय गणेश कुबल कडनं. 13 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण या मॅचचं. यावेळी टॅप केले बॉलला हवेमध्ये हा फटका केलाय. चेंडूचा प्रवास होतोय कव्हरच्या दिशेने. डीपचा क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूची फेकी करतोय. इथं मात्र खराब कॉल. अस्तित्वात नसलेली दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि धोक्याची घंटा वाजते. क्रिकेट मधली आत्महत्या. खराब कॉल होता. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का टिकट यहाँ पे कंफर्म. गौरेश बैक टू द पैवेलियन. गंगाराम परब आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातील पहिलं टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण 4थं षटक या दुसऱ्या डावाचं. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण. पहिलाच बॉल पेस करेल परेश पेडणेकर ऑन स्ट्राइक. यावेळी खोलात टाकलेला हा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल तर दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल. परिणामी एकेरी धावसंख्येने धावपल कव्हर. धावसंख्या टोटल 16 धावा. धावपल कव्हर 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. काय होणार या मॅच मध्ये, काय घडणार आलेली वेळ ठरवणार. अजूनही सामना दोन्ही टीम साठी जिवंत आहे. 50-50% हा सामना आहे दोन्ही टीम साठी. मी म्हणेन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल गंगाराम. राईट आर्म ओव्हर द विकेट. फिल्डिंग सेट केली त्यानंतर दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल. यावेळी चांगला बॉल. इथं मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला नितेशला निशब्द करणारा बॉल आपण पाहतोय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. 4थं षटक आतापर्यंत आपण पाहतोय. चांगली सुरुवात पाहायला भेटते गंगाराम कडनं. डॉट बॉल आलेला आहे. पुढील बॉल. यावेळी पंचांनी दोन्ही हात समांतर केलेले आहेत आणि इथं मात्र दंडात्मक कारवाई झालेली आहे गोलंदाजावरती. पंच नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतील. रेफर केलं जाईल. तिसरे पंच जोडले जातील. टीव्ही पंच अमरोज आल्मेडा सर. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय
आणि इथं मात्र डॉट बॉल असेल. आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय समीकरण 9 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 16. 9 चेंडू 16 धावांचं समीकरण. स्पर्धेदरम्यान विजया स्पोर्ट्स संघाचे संघमालक किरण जाधव यांचं आगमन. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं वेलकम. या कुट्टप्याचा बॉल ऑन साइडला ऑन द राईट. हा फटका खेळलाय डी बॉडी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव भेटेल. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त. एका धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. आणि या एकरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 17 धावा धावपलकावर. पुढील बॉल गोलंदाज आपण पाहतोय गंगाराम. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन आणि मोठे फटके घेण्यापासून थांबवून ठेवले, जकडून ठेवले प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना. गंगाराम पुढील बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. या बिलोर फुल टॉस बॉल उडाया. चेंडू जाईल सीमा रेषा पार. भगवा षटकार. फुल टॉस बॉल. खराब चेंडू. जब आप दिशा भटकेंगे तो पड़ेंगे फटके. षटकार आपण पाहतोय परेशच्या बॅट मधून. या कुट्टप्याचा बॉल अति उसरी घेणारा हा बॉल पाहतोय आपण. पुन्हा एकदा रेफर केलं जाईल. तिसरे पंच जोडले जातील. वाईट बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय तो वाईट बॉल. अति उसरी घेणारा थोडासा दिशाहीन बॉल होता. आणि इथं मात्र एक धावी प्रतिस्पर्धे संघाला मिळेल. आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. धावपलकावर धावसंख्या 24 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या मॅच मध्ये 32 धावांचं पाठलाग करायचं आहे प्रतिस्पर्धी संघाला. एक षटकार कुठंतरी संघाला नक्कीच दडपण देईल पीके स्पोर्ट्स संघाला. टप्प्याचा बॉल शॉट अँड पुल. हा फटका होता. चांगला एफर्ट तिथं मात्र आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. आणि इथं मात्र पंच आपला निर्णय सांगा. षटकार. आणि इथं मात्र 6 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होईल. धावपलकावर धावसंख्या 30 धावा. सामना जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र या मॅच मध्ये आता समीकरण असणार 6 चेंडू आणि 2 धावांचं. खराब गोलंदाजी मी म्हणेन. एक या अगोदर फुल टॉस चेंडू, त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडू. क्रिकेटमधले हे 2 खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवरती मोठे फटके आपण पाहिलेत ते बॅटरकडनं. 6 चेंडू 2 धावांचं समीकरण. पहिला आपण सेमीफायनलचा सामना पाहतोय. जयतीर तुळस विपक्ष पीके स्पोर्ट रेडी संघ. जयतीर तुळस संघ संघमालक बंटी परब यांचा संघ. पीके स्पोर्ट रेडी संघमालक प्रथमेश कामत यांचा संघ. देविदास कुबल बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण शेवटचं षटक स्लॉगवर आपण पाहतोय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर देविदास. 6 चेंडू 2 धावांचं समीकरण या मॅचचं सिक्वेशन.
यावेळी फनपुटचा वापर केला, पुढे सरकला, एक धाव पूर्ण केली लेग बायच्या स्वरूपात. धावांसाठी संघर्ष आहे, एक धाव पूर्ण केली. आता मात्र 5 चेंडू आणि धावा करायच्यात. 32 धावांचं पाठलाग करायचा होतं आणि इथं मात्र विचार केला तर जयतीर तुळस हा संघ संघर्ष करतोय आणि आपल्या टीमला प्रगतीच्या वाटचालीवर नेतोय. आता फक्त एका धावेची आवश्यकता, 5 चेंडू बाकी. ओ याबी डॉट बॉल, चांगला बॉल होता. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला निशब्द करणारा बॉल, वाईट यॉर्कर आपण पाहिलो. आणि इथं मात्र डॉट बॉल आहे आणि आता येणारे 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 1. 4 चेंडू 1 धावांचं समीकरण. जवळ ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येणार. आज अंतिम दिवस आहे, अंतिम सामना पण होईल. कुठले 2 संघ असतील अंतिम सामन्यामध्ये हे पाहायचं. यावेळी ऑन साइडला फिनिश केलंय मोठ्या फटक्याने सामना आणि जयतीर तुळस पहिला सेमी फायनल मध्ये हा संघ विजयी होतोय आणि फायनलिस्ट होतोय. पहिला संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा ठरतोय जयतीर तुळस. आणि ते मात्र पीके स्पोर्ट संघ रेडी नक्कीच या मॅच मध्ये पराभूत होतोय आणि नक्कीच या संघाचं खूप खूप कौतुक, मनपूर्वक आभार. पीके स्पोर्ट संघ मालक प्रथमेश कामत, आपला संघ या स्पर्धेमध्ये उतरल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद, मनपूर्वक आभार. आणि आपण लगेच बोलूया सर्वांच्या